हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 254. किंबहुना ऐसे आत्मेन आत्मा प्रकाशे न चेतुची चेऊ बैसे तयासी तो. अर्थात किंबहुदा असे आहे की आत्म्याने आत्मा प्रकाशित होतो आणि झोपलेल्याला त्याचा तोच जागे करतो. सर्वत्र आत्मपरब्रह्मच कार्यरत आहे. त्याच्याच दिव्य ऊर्जेमुळे येथे सर्व व्यवहार होत असतात. ब्रह्मांडात उत्पत्ती, स्थिती, लय असे अव्याहत सुरू असते. देह जीवित असेपर्यंत जीवांना आपोआप श्वासाचा पुरवठा होत असतो. देह पतन झाला तरीही अंशात्म्याला पुनर्जन्मासाठी श्वासाचा पुरवठा सुरूच राहतो. दिवस रात्र होतात हे फार मोठे वरदान आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे ऋतू सतत सुरू असतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, अन्न, औषधी अशी सप्त महातत्वे निर्माण केलेली आहेत. ही अशी यादी दीर्घ आहे. हे आत्म्याकडून आपोआप सतत सुरू असते. यालाच माऊलींनी येथे आत्म्याने आत्मा प्रकाशित होतो असे म्हटले आहे. आत्मपरब्रह्म अनेक घडामोडी घडवून जीवात्म्याला जागृत करत असते. उदाहरणार्थ, अनेक योगगुरूंच्या माध्यमामधून प्राणायाम, ओंकाराचे महत्त्व विशद करून अध्यात्माची जागृती केली जाते. ऐकायचे की नाही हे ज्याच्या त्याच्यावर सोडून दिलेले आहे. परंतु जागे करण्याचे काम आत्मपरब्रह्म करत असते. मानवाने याच देही मुक्त होऊन कैवल्यात जगावे म्हणून प्रयत्न करत असते. यालाच येथे जागृत करणे असे माऊलींनी म्हटले आहे. ओवी क्रमांक 255. स्वये दर्शनाचिया सवा अवघी याचा जातसे फावा परी निजात्म भावा न मोडताही. अर्थात स्वतःचे स्वतःला दर्शन घेण्यासाठी स्वतःच्या आत्मभावाला जराही धक्का न लावता येथे आत्मपरब्रह्माने सृष्टी फैलावली आहे. आत्मपरब्रह्मामधून स्वानंदासाठी आत्मपरब्रह्माने येथे ब्रह्मांडात सृष्टीलीलेचा खेळ मांडला आहे आणि तो येथे लीला करत आहे. परंतु एवढे जगडव्याळ निर्माण करूनही तो जसा आहे तसाच आहे. त्याच्यात काहीही कमीपणा झालेला नाही. यास्तव ईशावास्य उपनिषदकार ऋषी म्हणतात, पूर्णामधून पूर्ण काढून घेतले तरी पूर्णच शिल्लक राहते. माऊली सांगतात की हे ब्रह्मांड म्हणजे आत्मपरब्रह्माचा खेळ आहे. त्याचे त्याला दर्शन घ्यायचे होते म्हणून त्याने स्वतःमधून जगडव्याळ निर्माण केले आहे. त्याच्या संगोपनाच्या निमित्ताने या प्रत्येकात त्याचे अंशात्मक वास्तव्य आहे. म्हणून माऊली म्हणतात की या माध्यमामधून त्याचा तो त्यालाच पाहत असतो. आपण एखादी कलाकृती तयार करतो आणि आपणच खुश होऊन त्या आपल्या कलाकृतीकडे आपणच पाहत बसतो. अशावेळी आपण निखळ आनंदात असतो. अशावेळी जर कोणी आपल्या कलाकृतीला पाठीवर शाबासकीची थाप दिली तर आपल्याला महा आनंद होतो. जीवनाचे हेच सार्थक आहे. यासाठी त्या आत्मपरब्रह्माला जाणावे, त्याच्या विराटाला जाणावे, त्याच्या सत्य परिचयाला जाणावे आणि त्यावरून आपली सत्य ओळख करून घ्यावी. आपण त्याचाच अंश आहोत. येथील प्रत्येकात तो आहे आणि तरीही तो येथील निर्माण होण्याआधी जसा होता तसाच आहे. याचा अर्थ तो ब्रह्मांडाच्या केंद्री विराजित राहून आपल्या माध्यमामधून तो या ब्रह्मांडामधील वैश्विक लीला अनुभवित आहे. तो आपली जागा सोडत नाही. त्याने अंशात्मा होऊन आपले रूप धारण केले आहे. अंशात्मक म्हणून आपणच तो आहोत.
त्याला साथ देणे म्हणजे आपल्यालाच साथ देणे आहे. त्याला साथ देणे हेच आपले जीवन सार्थकी लावणे आहे. या योगे त्याला वैश्विक लीलेचा आनंद देताना आपलेही चिमुकले जीवन आनंदी होते. त्याच्या निमित्ताने आपल्यालाही या ब्रह्मांडाची लीला अनुभवायला मिळते. आपण जडदेह नसून आपण सूक्ष्म आत्मपरब्रह्माचा अंश आहोत, याचा कधीही विसर होऊ देऊ नये. यास्तव अध्यात्म मार्गाने संपूर्णपणे योगिक आचरण करावे. त्या योगे सुखदुःखामधून दूर होऊन कैवल्यात जगावे. आपल्याकडून त्याची जी अपेक्षा आहे त्यासाठी नियतीच्या माध्यमामधून तो आपल्याला आवश्यक ते सर्व उपलब्ध करून देतो. त्याचा परिपूर्णपणे स्वीकार करावा. ते आपल्यासाठीच दिलेले आहे. त्याचा यथेच्छ उपभोग घ्यावा, परंतु कधीही त्यात कमी जास्त करून त्याच्या आनंदाला गालबोट लावू नये. अत्यंत महत्त्वाचे पथ्य पाळावे की जे जेव्हा जितके जसे दिले जाते तेव्हा तेवढ्याचाच उपभोग घ्यावा. आनंदात असावे. त्याचे साक्षी राहून सृष्टीलीला अनुभवण्याचे काम करावे. अशा प्रकारे आपण आपले कर्तृत्व दाखविले की तो शाबासकीची थाप आपल्या पाठीवर देतो. हेच आपण जीवनात कृतकृत्य होणे आहे. हेच आपले जीवन सार्थकी होणे आहे. हेच कैवल्यानंदी जीवन जगणे आहे. आपण कैवल्यात जगावे. सर्व विश्वाला कैवल्यात जगवावे. हेच त्याने स्वतःला पाहणे आहे. त्यासाठी आपण निमित्त आहोत आणि तोच आपला परमकैवल्य आनंद आहे. तेच मुक्तावस्थेत जीवन जगणे आहे. तेच द्वैतात असूनही अद्वैतात जीवन जगणे आहे. तीच वैश्विक यात्रा आहे. त्यासाठीच आपण आपले योगधाम सोडून येथे आलेलो आहोत. ओवी क्रमांक 256. न पाहता आरिसा असो पाहे, तरी तेची पाहणे होये. आणि पाहणे न तरी ते जाये, न पाहणे पाहणे. अर्थात आरशात मुख पाहिले किंवा न पाहिले तरी मुख जेथे आहे तेथेच आहे. पाहिले किंवा न पाहिले तरी दोन्ही सारखेच आहे. आरशात मुख पाहिले किंवा न पाहिले तरी ते जेथे आहे तेथेच आहे. त्याचा त्याच्या अस्तित्वाशी काहीही संबंध नाही. दृश्य असो किंवा नसो, आत्मपरब्रह्म जसे असते तसेच तेथे असते. त्यात काहीही बदल होत नाही. आत्मपरब्रह्मामधून विश्वे निर्माण होण्याच्या आधीपासून येथे आत्मपरब्रह्म आहे. विश्वे निर्माण झाली नाहीत तरी त्याच्या अस्तित्वात काहीही फरक होत नाही. तथापि या ब्रह्मांडाचा काही उपयोग करून त्याचा विविध अंगांनी आस्वाद घ्यावा, यासाठी या ब्रह्मांडामध्ये विश्वनिर्मिती झाली आहे. त्यात अनेकविध वस्तुजगत निर्माण झाले आहे. आपण अनेक कलाकृती निर्माण करतो, त्यामधून आपल्याला आनंद मिळतो. आपण इतरांनाही आपली कलाकृती दाखवून त्यांनाही आनंद देतो. आपण नेमके हेच करायचे आहे. कोणालाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन आनंद निर्माण करून त्यात सर्वांना सहभागी करायचे आहे. तथापि आनंद कशापासून घ्यावा याची व्याख्या करणे अशक्य आहे. यास्तव ज्यांना ज्यात आनंद मिळतो ते आपोआप एकत्र येतात. अशा वेळी यामुळे असे न आवडणाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपल्या कृतीमुळे कोणत्याही परिस्थितीत इतरांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला येणार नाही हे पाहायचे आहे. तसे असेल तर तो आपलाही आनंद नाही हे लक्षात घ्यायचे आहे. दृश्ये नसली तरी आत्मपरब्रह्माला काहीही फरक होत नव्हता. तथापि तसे न करता त्याने येथे सृष्टी निर्माण केली, जीवात्मा निर्माण केला आणि यामधून सुंदर सृजन केले. याचा अनेकविध आनंद घेता आला.
आपल्या ऋषींना अनेकविध ज्ञान मिळाले, त्याचा त्यांना निश्चितच आनंद मिळाला. तथापि त्यांनी ते ज्ञान इतरांसाठी मोकळे केले. त्यांनी तसे केले नसते तर त्यात त्यांचा वैयक्तिक काहीही तोटा नव्हता, परंतु त्यांनी आत्मपरब्रह्माची अपेक्षा पूर्ण केली. आजही शास्त्रज्ञ हेच करत आहेत. अनेक शोध लावतात आणि त्याचा तमाम जगाला फायदा होतो. याचा उपयोग त्या शास्त्रज्ञांना काहीही नाही. हीच आध्यात्मिक शिकवण आहे. धार्मिक सोपस्कारांच्या ज्ञानाऐवजी आध्यात्मिक मूलभूत ज्ञान बालपणापासून द्यायला पाहिजे, याची कमतरता धर्मांधता आणि आतंकवाद निर्माण करते. हरिओम.